आम्हाला सबस्क्राईब करा. काय करायचं काय ना नुसतं लटकून येतो आम्हाला. लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. हॅलो गाईज, जय शंभो नारायण. तर आज आम्ही आलेलो आहोत सासूरवाडीला. तर सासूरवाडीला आल्यावर आम्ही आज थोडे बाहेर फिरायला जाणार आहोत. तर आता बघूया आपण कुठे कुठे फिरायला जातोय. बघा तुम्ही नक्की ब्लॉग बघा आमचा. उठ. हा उठ नाही, सकाळ सकाळ गुलपी करू राहिला का? कोण आहे? काय करू राहील तू? व्हिडिओ काढ राहील. हा सकाळी सकाळी आता 9 पण नाही वाजले, गुलपी खातोय. चालला तू? चाललो शाळेत चाललो. चालला? हा. अंड्याची पोळी खातोय आता. तिकडं मानव जेवण चालू आहे. बटाट्याची भाजी. मजा 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 करायची फक्त, बस बाकी काही नाही. आता माहेरला आहे ना, त्याच्यामुळे मजा चालू आहे. हाल नाही, पण मग इकडं मजा राहते जास्त. आराम दिवसभर. कोण शाळेत आज? हा मग हा का? बरं आहे, मग जेवण करून घ्या आता. आता आम्ही जाणार आहे नागेश्वर मंदिरामध्ये. ओके. नागपूर. काय नेमकं काय विशेष काय होतं का नागपूरला कावर जायचं होतं? ते नवस केला का नाही? नाही हो. मग हे यांचं चाललं जाऊन कितीच म्हणून चाललं होतं. नेमकी जायची गाडी आता. ही गाडी वाटतं ती भाड्याची गाडी आहे आता. गाडी एकदम उंच सीट आहे असं, मस्त वाटतं. वाटतं डायरेक्ट गाडी. जेवणची वाट बघू. आता हे बघा, आम्ही पोचलोय नागेश्वर मंदिरामध्ये. मनमाड नागापूर येथे आहे. हॅलो. त्यामध्ये या मंदिराची स्टोरी खूप मोठी आहे. ती एक दिवस तुम्हाला सविस्तरपणे सांगेल. गाडी कुठं लावायची? कुठं लावायची? हॅलो, शिवला पण घेऊन आलोय आम्ही आता इथं नागपूरच्या मंदिरामध्ये. इकडे बायको साले. अरे काय ना नुसतं लटकून येतो बरं आम्हाला. मग कुठं पण लटकेल राहतो आमच्यासोबत. हे बघा मंदिर आहे इकडे, नागापूरचं मंदिर आहे. अति छान मंदिर आहे, नागेश्वर महाराजांचं. प्राचीन काळातलं मंदिर आहे. प्राचीन काळातलं मंदिर आहे एकदम. इथं माझ्या काकाचं पण लग्न झालेलं आहे बरं. अच्छा, इथं शंकरनाथ पण झाले बघ. इथंच लग्न झालंय. बाई काय माहिती का, मी अंड्याची पोळी खाल्ली सकाळी सकाळी, त्याच्यामुळे काय देवाचे दर्शन घ्यायला गेलेलं नाही. मी इकडे बाजूलाच बसलोय. हर्षलला बोललो जा तू. हर्षल गेला दर्शनासाठी. हर्षल आणि चिवचं एकदम परफेक्ट दर्शन चालू आहे. बघा हे बघा, चिव येऊ राहिली इकडं, तो हर्षल तिकडं. पूर्ण देवाचे पाय पडतोय. लवकर लग्न होते तेव्हा बोलतोय नोकरी लागू दे, त्याच्यासाठी सगळं काही चाललंय. हे बघ, चिव घेतलं का दर्शन? काय सांगितलं देवाला? काही मागितलं नाही? काय मागितलं? अरे बापरे, बेकार मॅटर वर अवघड आहे बरं चिवचं काम. नाही पोलीस दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं. आता निघूया आपण. आता थोडं घराकडे जाऊ. आपल्याला फोटो सिलेक्शनसाठी पण जायचं. आपल्या लग्नाचे फोटो अजून आलेले नाही. फोटो सिलेक्शनसाठी जाऊ मस्त. 1-1.5 तासात बोलवलं आपल्याला त्यांनी. हे लग्न करणं म्हणजे मोठा ताण आहे बाई. हे असं घेऊन द्यावं लागतं मस्त. हेल बिल सगळे. चिव पण इथे. चिव चांगलं आहे का? चिव बोलले खायचं खायचं प्यायचं, त्याच्यामुळे आलोय सगळं काय आता इथं. असं मोबाईल सांभाळावला तर लय मोठं काम आहे बाबा. काय सांभाळलं, लय मोठं काम आहे. पोरग राहिलं असं तेव्हा हे असं सांभाळायला काही पण काय खरं नाही. मला जायचंय परत आता आपल्याला. परत घराकडे जातो आता आपण. हे बघा आता मस्त सूप बनवलंय. सूप आलंय आता आपल्याला खायला. चिकन सूप. बोलले माझ्या इथं आल्यावर खाऊन पिऊन म्हणतो मी नॉनव्हेज खात नाही. हे एक हिने सोडलंय.
इकडे चिव ये, चिव खाऊन आली तिकडे जाऊन. खाऊन आली ना? चिवनच ती लाजती भाऊ, इतकी लाजती ना चिव. इकडे आता बाहेर आलेलो आहे. बघा इकडं डोरं गुरं सगळे बघा. बघा इकडं नाना काम करताय. काय करताय नाना? हे काय गिन्नी गवत तोडतोय ना. हा, एक नंबर बर. हे जनावरांसाठी. असं आहे का? हो. आधी किती तोडायचं अजून? अजून 2 कवळ्या तोडायच्या आहे. बापरे बाप. हा, म्हशी बिशी किती? आमच्याकडे 15 म्हशी आहे, बापरे 12 गाई आहे. भारी बर. जरा कारभार आमचा थोडा मोठा आहे. म्हणजे अवघड काय तुमचं नाही का? हो मग नक्की. कष्ट आहे. हो. चांगले चांगले. 10-15 माणसं आहे. 10-15 माणसं आहे बा. हो, आम्हाला माणसं ठेवलेली आहे. मला आता कळलं चिवचं नाव वैष्णवी. हा माहितच नव्हतं. काय करताय? हे काय बाळा, गिन्नी गवत तोडतोय. अजून किती बाकी आहे? आपल्या म्हशीला गिन्नी गवत लावायचंय, हो का? शेतात न्यायचंय उचलून. शेतात काय करायचं? मग हे उसावानी लावायचं. हो का? हो. ते कधी उगल? ते 8 दिवसांनी उगल, हो का? 1 महिन्याने खायला येईल. ऊन? खूप ऊन लागतंय, डोक्याला चटके बसताय. हो का? हा, या शेतकऱ्याची व्यथा कोण जाणणार आहे? हा, तुम्ही दूध घालून किती वाजता आले? आम्ही दूध वाटून 11 वाजता आलो घरी. किती वाजता गेले? आम्ही दूध वाटायला 9 वाजता गेलो. हो का? नानांना सोबत आलेले आहे आम्ही पण इथे. आता आणि- दोघं काम करणारी. मामी लाजताय. हो हा, मानला. मामी डोक्यात पदर घेतला, ऊन लागतंय म्हणून. आता आतमध्ये आलोय आपण. बसू थोडा आराम करू आता. बापरे बाप अवघड आहे. आता आम्ही गिन्नी गवत घेतलंय. आता आम्ही शेतात चाललोय. फेरफटका मारायचा आहे का? फेरफटका मारू. आमच्या नदीला पाणी वगैरे आलं की नाही ते चेक हा. करून येऊ. हो काही खतरनाक आहे. हो मग खूप मोठी गाय आहे. 20 लिटर दूध देते. हे काय हो? हे आमचं शेणखत आहे. दरवर्षी आम्हाला कमीत कमी 1,60,000 रुपये होता. बापरे बाप. 1,60,000. कुठे आहे? तिची इच्छाच नाही व्हायची, काय करणार? सॉरी. नाही माझं मग याच्यावरती माती टाकायची. हे असं टाकत चालायचं. मग त्याच्यानंतर त्याच्यावरती पाणी सोडायचं. नाही हो, मोटर चालू करायची. पाऊस आला तर काय डबल पाणी करायचं. त्याला काय होतं? त्याला काय ही आमची कन्या आहे. ही आमची जावाई आहे. हा, हे जावाई आहे. हा, आत्ते आले. आत्याचा मटणाचा बेत आहे आणि चिकन टिक्क्याचा बेत आहे. तुमचा बादशाह आहे. हो हो, तयार करतोय खासांच्या म्हशीसाठी. नाही हो, मारित नाही तो. हा तोच आहे. त्याला खूप लढा आहे. एखाद्या लहान पोरासारखं तो मांग मांग फिरायला पाहतो. ओके. हो, असं शेतवावर कसं हिरवगार एकदम मस्त. पाऊस पडल्यावर एकदम मजा राहते गावात. इकडे काय मका लावली का? हो, इकडे मक्का लावलेली आहे. ते गिन्नी गवत आहे. किती खोली? हे काय ही जवळजवळ 7 परस आहे ना. 7 परत म्हणजे किती? 7 परस 51 फूट. 51 फूट. हो, नदीला आलेलं आहे पाणी. पाणी इथून खाली गेलं तर डायरेक्ट आपण हळूहळू या बरं का. अनुवानी पायाने जाऊ नये इथून. हा हा या. पण मग हा, खतरनाक रस्ता इथं. घाटा घाटाचा रोड इथून. तुम्ही मी येऊ शकते बरोबर. खाली का? तू कुठं जाऊ शकते?
अतिशय खतरनाक रस्त्याने जातोय आता आपण इथून. किती दिवस झाले हो? ह्या विहिरीला झाले आमच्या आज आता हे पण इकडे पण आहे बघा, दुसरे मामा पण आहे इकडे, हे बघा. हा गेली काय नो आमची घोरपड होती विहिरीमध्ये पण निघून गेली. घोरपड गेली का? विहीर भरली नाही खाली होती. विहीर फुल भरली आता एक हो. फूट. बाई, काटे भरले ग माझी मान. हळू हळू तू अशी वरून ये तिकडून चल. येतो पण हळू हळू हळू. नाही, हा व्हिडिओ नवीन घ्या परत, आम्ही बोलतो तो. आणि लोक म्हणता आम्हाला आणि खेड्यातून लोक सिटी मध्ये जातात. हा कोंडवाड्यामध्ये इथपर्यंत पण राहता. हो ही विहीर आमची सगळ्यात जुनी आणि खूप भाग्यशाली विहीर आहे आमची. आमच्या जनार्दन स्वामी यांचे शिष्य भीमसेन बाबा त्यांनी आम्हाला पाणी दाखवलेलं आहे. हो तर या विहिरीला आमच्या खूप पाणी आहे. पाणी एवढं पाणी हो हे जिवंत पाणी इकडे आहे. हो आमच्या विहिरीला आडवे बोर केलेले आहे आणि एक नंबर आहे पण त्यात दोन्ही आहे नाही. हो हिचं पाणी पिण्यासाठी खास दगडातलं पाणी पूर्ण तेवढी एकच पाखी आहे. या पाखीत आडवे बोर केलेले. हे आडवे बोरचं पाणी चालू आहे. हा सगळ्यात जास्त आहे बोरला पाणी होतं, पण आता नाही, आता या बोरचं पाणी पूर्ण बंधारा भरेल ना तर पूर्ण भरून चालेल तो. आम्ही जवायला म्हसोबाचं दर्शन करायला इथं घेऊन आलेलो आहे लेखीला. प्रत्येक शेतामध्ये म्हसोबा हो. नाही का? हे आम्हाला सांगितलेलं आहे. हो इथं कालांतराने आम्ही मस्त एक पत्र्याचं शेड बांधू. त्यांच्या आशीर्वादाने आमचं जरा व्यवस्थित झालेलं आहे. आमचं कल्याण होत चाललेलं आहे. हो तू काय करते? आम्ही कालच आलो. कालच येऊन गेलं पाय बोलणे मॅडमची डायरेक्ट पावडीत हात टाकला ना वरती गेला आणि डायरेक्ट माझ्या समोरच पडला. असं आहे. आणि रस्त्यावरच्या लोकांना वाटतं काय झालं यांच्या घरी सगळे आले ना. मी तो साप मारत होतो. बोकड्याचं मटण जेवण्यासाठी हा चिकन टिक्का, हा ही शेजवान चटणी, हे टमाटर सॉस आणि हा पाहुणचार. सासूरवाडीचा पाहुणचार फुल पाहुणचार आहे सासूरवाडीचा. कसं वाटतंय तुम्हाला पाहुणचार बघून सासूरवाडीचं? मला लई भारी वाटतंय. आता काय जाऊ. ही स्प्राईट पण आली. हो कसा वाटतोय तुम्हाला आमच्या इथला पाहुणचार? हा इकडे बोकडे आहे. हो हा बोकड्या आहे, इकडे बोकडे आहे. इकडं कोंबडी. ही गावरान कोंबडी आहे. हा भाकर बाजरीची, ही पोळी, चपाती, कांदा, कांदा, लिंबू, चटणी, टमाटर सॉस, स्प्राईट, पाणी बॉटल. हे सगळं नियोजन. नानाचं शुद्ध शाकाहारी. आणि हे आमचं भाकर आणि गव्हाच्या शेंगा शुद्ध शाकाहारी. आणि हे सगळं बघा. हे आमच्या बाया एक बाय हा चाट मसाला एवढेशचा. आणि हे जेवढं काही बनवलंय आणि आमच्या छोट्या सासूबाईंनी बनवलेले नानींनी कालपासून भरपूर खातेदारी झाली. आणि खाऊन बघा टेस्ट कशी झाली ती आम्हाला कळवा. हो. कमेंट मध्ये नक्की. आम्हाला सबस्क्राईब करा. काय करायचं? हो लाईक करा, फॉलो करा. फॉलो करा आणि शेअर करा. काही Subscribe असल्यास करा. तर आमच्याकडून तुम्हाला टिप मिळेल. हा आणि गव्हाचं शेंगा कसं करते पण सांगू. आलेलो आहे आम्ही आता मनमाडमध्ये आलोय. शॉपिंग वगैरे केली. फिरायला थोडा बाहेर. आता फिरून इथं परत घरी जायचंय. आणि त्याच्यानंतर इकडे तरोड्याची ती पण गेली.
काय तामाशा आहे? हो आलो आलो. म्हैस जोवायची आपल्याला, म्हैस जोवायला आलो. शिकायचंय म्हणजे अजून एवढं म्हशी इथं म्हैस जोवाय शिकायचंय. बघा हा बोललं आवड. अरे बा इथं आवड कार्यक्रम आहे. कसं धुवायची हो? ठीक आहे याच्यात आहे ना. इथं खाली बसा या असं. ते कसं जमलं आता? हे धर बरं. तर मी म्हैस घेऊन बघतो. असं पकडायचं घेऊन बघ. आम्ही असं दूध आहे. हे इकडून घे. बरं. असं अर्धा सारखे. अंगठे लावतो आधी. जमतंय का? आज आमचे जावई वेगवेगळे ते शिकलेले आहे. असं नाही होतं. हे म्हैस आमचं डोकं खात आहे. काढा तुम्ही आता कामाला. आता माझं काढ. अच्छा ते अंगठीला काकाने शिकवलं होतं ना. इकडं बघ. हा बरोबर. एकदम स्मूथ चालत आहात. हा अंगठे लावले का त्यांच्या अंगठी दुखून गरम होतं ना, आपले दुखत आहे अंगठे. लय दुख राहिले. इथं दुखत नाही. एप्रिल नंतर कोणता महिना येतो? हा त्याला मे म्हणे बा. रक्षाबंधनला मला ओळायला कोण येणार? हे बाई नाही म्हणून राहिली. कोण येईल? चाल. राग भरली मी म्हणे बा. आपला ब्लॉग इथे संपवतोय आपण. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही आता पावभाजी खायला पण जाणार आहे. दोन मोठं करा. बाय 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 बाय.